दरम्यान जे उमेदवार काल ठाकरेंसोबत होते तेच आज शिंदेंसोबत असल्याचं पाहायला मिळते। कारण ठाकरेंचे दोन शिलेदार सध्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। अजित भंडारी आणि संजय जंगम हे शिवसेनेमध्ये जाणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे मुंबईमध्ये पुन्हा एकदा ठाकरेंच्या आणखी दोन शिलेदारांनी ठाकरेंची साथ सोडली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता या पक्षप्रवेशाला आता अधिकच महत्त्व प्राप्त झालंय। मुंबईतील ठाकरेंच्या सेनेतील माजी नगरसेवक अजित भंडारी आणि शाखा प्रमुख संजय जंगम हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये सध्या प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे। काय नाही, मी काही करू शकत नाही। तर तुम्ही सांगा, बाळासाहेबांनी घडवलेले शिवसैनिक कसे काय त्यांच्याकडे राहणार? कुठे बाळासाहेबांनी, कुठे हे? त्याच्यामुळे ही त्यांनी आत्मचिंतन केलं असून ही वेळ त्यांच्यावर आली नसते। सर, येत्या काळात किती नगरसेवक अजून संपर्कात आहेत, किती नगरसेवक अजून प्रवेश करतील? आपल्या मूळ शिवसेनेमध्ये 2017ला 94 निवडून आले होते। त्याच्यापैकी येत्या महिन्यामध्ये 80 ते 82 नगरसेवक हे धनुष्यबाणाकडे आलेले आपल्याला दिसते। आणि बाकी पक्षातील लोकांचा सुद्धा ओघ, नगरसेवकांचा असेल किंवा कार्यकर्त्यांचा, विविध संस्थांचा, शिंदे साहेबांचं काम बघून ते सर्व आकर्षित होऊन त्यांच्याकडे प्रवेश घेता येतो। आणि आपल्याला कळेल एखाद्या महिन्यामध्ये, जसं मी सांगितलं तसं झालं, त्याच्याही पेक्षा फास्ट असे आता ओघ वाढेल। आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या भगवा 100 नव्हे 110% फडकल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा असेल। नक्कीच, एकंदरीत पाहिलं झालं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। मुंबई महापालिकेकडे विशेषतः महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे आणि याच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधीच 2017ला निवडून आलेले शिवसेनेचे जे माजी नगरसेवक आहेत ते आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतात। येत्या काळामध्ये 80 ते 82 माजी नगरसेवक हे आमच्याकडे असतील, म्हणजे शिवसेनेमध्ये असतील, अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो शिवसेनेचे सचिव राम ढेपाळे यांनी व्यक्त केलेला आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।